तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने सगळं पोर्टलवर तुम्हाला 5 मिनिटामध्ये सगळं दिसेल. काही काळजी करू नका. सगळ्या प्रक्रिये पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सगळ्यांनी पूर्णत्वास तुमची जी काही इच्छा आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील मुलं जास्तीत जास्त त्यांना फायदा व्हावा या हेतून हा सगळा मोठा केलेला आहे. तो सक्सेस झालेला आहे. पवित्र पोर्टल अंतर्गत या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा परिषदेची 606 एवढी शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्धी झाली होती. या जाहिरातीमध्ये इंग्रजी माध्यमातूनच या ठिकाणी नेमणूक होणार अशा पद्धतीने या जाहिरातीमध्ये अधिसूचना होती आणि त्यानुसार आमच्या मराठी माध्यमाच्या शिक्षकांच्या वरती अन्याय होणार होता आणि त्यानुसार या सर्व शिक्षक मंडळींनी उमेदवारांनी अभियुक्तांनी या ठिकाणी कालपासून आपली मागणी रेटून धरली होती आणि आज या ठिकाणी या मागणीला यश आलेलं आहे. या मागणीला यश आणत असताना निश्चित आमच्या जिल्हास्तरीय सर्व नेते मंडळींनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि आम्हाला ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजीसाठी जो आमचा विषय होता की आम्हाला 80-20चा फॉर्म्युला घेऊन 80% मराठी माध्यमच्या लोकांना या ठिकाणी संधी द्यायची आहे आणि 20% आपल्याला इंग्रजी माध्यमाच्या लोकांना या ठिकाणी संधी द्यायची आहे. निश्चित आपल्याला या सर्व उमेदवारांना अभियुक्तांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. या ठिकाणी जिल्ह्यातून चांगले शिक्षक आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये यावेत. चांगली पिढी घडवण्यासाठी त्यांनी आपले योगदान द्यावे. यासाठी या 2 दिवसामध्ये जी घडामोड झाली या घडामोडीमध्ये निश्चित या विद्यार्थ्यांना या शिक्षक मंडळींना होणाऱ्या शिक्षक मंडळीला यश आलेलं आहे. या सर्वांना शुभेच्छा पुन्हा एकदा देतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने सगळं पोर्टलवर तुम्हाला 5 मिनिटामध्ये सगळं दिसेल. काही काळजी करू नका. सगळ्या प्रक्रिये पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सगळ्यांनी पूर्णत्वास तुमची जी काही इच्छा आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील मुलं जास्तीत जास्त त्यांना फायदा व्हावा या हेतून हा सगळा मोठा केलेला आहे. तो सक्सेस झालेला आहे. मी सर्वसामान्य अभियोग्यताधारक रुपाली विनायक बल्लाळ, कोल्हापूर जिल्हा परिषद इथं आम्ही आहोत. तर टोटल पोर्टलला 606 जागा इंग्लिश मीडियमच्या पूर्णपणे अपलोड झाल्या होत्या. तर आम्हाला मराठी माध्यमाच्या मुलांच्या वरती हा पूर्णपणे अन्याय होता आणि आज सकाळपासून आम्ही अभियोग्यताधारक इथं जिल्हा परिषद मध्ये आहोत. तर सर्व पदाधिकारी, सभापती, जिल्हा परिषद सदस्य आणि सर्वांनी आम्हाला मदत केली आणि सगळ्यांच्या मेहनतीनं त्याच्यामध्ये बदल झालेला आहे आणि मराठी माध्यमाला 80% जागा आणि इंग्लिश माध्यमाला 20% जागा दिलेल्या आहेत. तर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद.